नमस्कार मित्रांनो, 20 मे 2024च्या आजच्या चालू घडामोडी प्रमुख मुद्दे मी आपल्यासाठी परत घेऊन आलो आहे. मित्रांनो, आज चालू करूया भुवनेश्वर लोकसभा मतदारसंघाकडून. ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर हे त्या राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. मित्रांनो, भुवनेश्वरमध्ये सुमारे 700हून अधिक मंदिरे आहेत, म्हणूनच त्यांना मंदिराचे शहर असे टोपण नाव मिळाले आहे. या भुवनेश्वर लोकसभा मतदारसंघामध्ये 2019 मध्ये एक आगळीवेगळी लढत पाहायला मिळाली. ती म्हणजे IAS भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवा या दोन्ही अधिकाऱ्यांनी ही एकाच वेळेस आमने-सामने निवडणूक लढवली होती 2019 मध्ये. IAS अधिकारी होत्या अपराजिता, तसेच IPS अधिकारी होते आरूप पटनायक. आरूप पटनायक हे BJD या पक्षाकडून निवडणूक लढवली होती, तर अपराजिता यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. यावेळी सुद्धा अपराजिता या भाजपमार्फत भुवनेश्वर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहेत. यानंतर पुढील मुद्दा पाहूया. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या ठोस कारवाईमुळे यावर्षी निवडणूक आयोगाच्या ठोस कारवाईमुळे एजन्सींनी जवळपास 8,889 कोटी रुपये जप्त केले आहेत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. एका पोल बॉडीमध्ये एका निवेदनात असेही म्हटले आहे की ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थासह जप्तीच्या कार्यवाहीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. या पदार्थाची जर एकूण रक्कम काढली तर रोख रकमेपेक्षा जवळपास 45% जास्त किमतीचे हे पदार्थ जप्त केले आहेत, ज्यात अंमली पदार्थ आले, ड्रग्ज आले, सायकोट्रॉपिक पदार्थ आले, इत्यादी इत्यादी. मित्रांनो, पुढील मुद्दा पाहूया. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या भाजप अध्यक्ष सुकांता मुजुमदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये म्हटले आहे की त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. आरोप असा आहे की भाजपने या महिन्याच्या 5 तारखेला आनंद बाजार आणि प्रतिदिन या 2 वृत्तपत्रांमध्ये मतदाराच्या मनावर अवाजवी प्रभाव टाकण्यासाठी खोटी, असत्यापित आणि दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आदर्श आचारसंहिता सर्व मतदारांना खोटी माहिती देऊ नये, असत्यापित माहिती देऊ नये, आक्षेपार्ह वाक्य वगैरे उच्चारू नये, जातीवाचक शिवीगाळ वगैरे करू नये, यासाठी निवडणूक आयोग सर्व उमेदवारांवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सतत प्रयासरत राहते. पण या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. ही तस तर छोटी गोष्ट नाही, मोठी गोष्ट आहे. सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. पाहूया आपण त्यावर काय होते ते. आता पुढील मुद्दा पाहूया आजचा. कायदा आणि न्याय मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हे IIT गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. तो कार्यक्रम इंडियाज प्रोग्रेसिव्ह पाथ इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ क्रिमिनल जस्टिस सिस्टीम या शीर्षकाचा होता. या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी म्हटले की लोकांना कालबद्ध पद्धतीने न्याय देण्यासाठी सरकारने वसाहती काळातील गुन्हेगारी न्याय प्रणाली बदलली आहे. वसाहती काळात जी गुन्हेगारी न्याय प्रणाली होती ती सरकारने बदलली आहे. तसेच त्यांनी येथे गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत बदलांची गरज सुद्धा निदर्शनात आणून दिली आहे. ते म्हटले की यापूर्वी जी सुरुवात झाली होती हे कायदे बदलण्याची 2005 मध्ये इतर सरकारच्या काळात, त्या सुरुवातीमध्ये त्या कायद्यांमध्ये औपनिवेशिक राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन तसेच भारतीय भावना आणि लोकाचाराचा अभाव होता, असे ते म्हणाले. तसेच पुढे त्यांनी म्हटले की नवीन कायदे जे आहेत ते आहेत भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023. हे लोककेंद्रित आहेत. तसेच भारताचा वेगाने विकास होत असल्याने हे कायदे सरकारने योग्य वेळी स्वीकारले, असे सुद्धा अर्जुन मेघवाल म्हणाले. ते पुढे म्हणतात की अधिसूचित केल्यानुसार त्यांनी अधिसूचित केल्यानंतर हे नवीन कायदे जे 3 नवीन कायदे होते, हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा मुद्दा आहे. 3 कायदे कोणते परत पाहूया.
भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीनही फौजदारी कायदे या वर्षीच्या 1 जुलैपासून लागू होणार आहेत. पुढील मुद्दा पाहूया आजचा चालू घडामोडीचा, तो म्हणजे लिबिया लोबो ही जी सरदेसाईंची कथा होती, त्या कथेला या येत्या 25 मे रोजी 100 वर्ष पूर्ण होणार आहे. ही लिबिया लोबो ही जी सरदेसाईंची कथा होती, ती गोवा मुक्ती संग्रामात महत्वपूर्ण भूमिका त्या कथेने बजावले होते. तिला भूमिगत आवाज म्हणून ओळखले जात. भूमिगत आवाज म्हणून तिचे स्मरण करण्यासाठी गोव्यामध्ये त्यांच्या घरापासून रस्त्याच्या पलीकडे एका मोठ्या भित्तिचित्राचे प्रदर्शन केले जाईल. लिबिया लोबो सरदेसाई लक्षात ठेवा. यानंतर पुढील महत्वाचा मुद्दा आहे, सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या अपोनंट त्यांच्या विरुद्ध आहेत 4 वेळेस आमदार राहिलेल्या वर्षा गायकवाड आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम हे खूप मोठे नाव आहे. ते सरकारी वकील आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसने सुलतानपूर लोकसभा मतदारसंघाची जागा सर्वाधिक वेळा जिंकली आहे. या जागेचे एक वैशिष्ट्य आहे की गेल्या वेळेस भाजपने देवेंद्र बहादूर या उमेदवाराने ही जागा जिंकली होती. तर देवेंद्र बहादूर वगळता या जागेवरून दुसऱ्यांदा खासदार होण्यात कोणीही यशस्वी झाले नाही. फक्त देवेंद्र बहादूर हे एकमेव व्यक्ती होते जे या जागेवर स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा फक्त एकमेव देवेंद्र बहादूर हे खासदार झालेले आहेत. नंतर आजचा सर्वात महत्वाचा मुद्दा हा आता आपण पाहूया. हा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालाचे आकडे समोर आलेत. ते आकडे आपण पाहूया. त्या आकड्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी नोंदणी ही 44% वाढली आहे. जी 2014-15 मध्ये 46 लाख होती, तर आता ती 2021-22 मध्ये 66 लाख झाली आहे. यामध्ये पुढील मुद्दा आहे, तसेच अल्पसंख्याक महिला विद्यार्थ्यांच्या नोंदणीत सुद्धा 42% वाढ झाली आहे. जी 2014-15 मध्ये 10 लाख होते, तर आता 2021-22 मध्ये ती 15 लाख इतकी वाढली आहे. याच अहवालात पुढे म्हटले आहे की महिला अनुसूचित जाती नोंदणी सुद्धा 51% वाढली. तर एसटी विद्यार्थ्यांची नोंदणी 652% वाढली आहे. हे आकडे महत्वाचे आहेत मित्रांनो. परत एकदा PDF मध्ये तुम्ही पूर्ण वाचून घ्या आणि ते नोंद करून ठेवा. याच अहवालामध्ये पुढे म्हटले आहे की 2020-21 या शैक्षणिक वर्षात केंद्रीय शाळांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 27% आरक्षण जी लागू करण्यात आले होते, त्यामध्ये 34,000हून अधिक मुलांनी प्रवेश मिळवला. या अहवालानुसार इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स मध्ये ओबीसी नोंदणीत 71% वाढ झाली आहे. तसेच महिला ओबीसी नोंदणी सुद्धा दुप्पट झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे. तर हे काही महत्वाचे मुद्दे या राष्ट्रीय मागासवर्गीय अहवालामध्ये आपण पाहिलेत. हे तुम्ही PDF डाउनलोड करून ती पूर्ण नोंद करून ठेवा तुमच्या वहीमध्ये, कुठेही नोट्समध्ये. यानंतर खेल जगताकडे वळूया. खेल जगतामध्ये शारजामध्ये झालेला शारजा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 5व्या फेरीच्या समाप्तीनंतर भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरम हा 4.5 गुणांसह एकमेव आघाडीवर आहे. भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरम हा शारजा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आघाडीवर खेळत आहे. यानंतर आजचा हा सुद्धा खूपच महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. बँकॉक येथे थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद भारतीय शटलर्सनी पटकावले आहे. ते म्हणजे सात्विक साईराज रॉंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांनी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर पुढील मुद्दा पाहूया.
जपानच्या कोबे येथे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरू आहे. या चॅम्पियनशिपमध्ये उंच उडीपटू भारताचा उंच उडीपटू निशाद कुमार आणि भारताची 200 मीटर धावपटू प्रीती पाल या दोघांनीही अनुक्रमे रौप्य पदक आणि कांस्य पदक जिंकले आणि भारतीय संघाचे पहिले पदक हे या दोघांनी जिंकले आहे. आपल्याला माहीतच आहे की निशाद कुमार हा टोकियो पॅरालिम्पिक रौप्य पदक विजेता आहे. यापूर्वी त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. तर याने यावेळी 1.99 मीटर एवढे अंतर करून उंच उडी मारली आहे. याबरोबर आजच्या महत्त्वाच्या ज्या चालू घडामोडी आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण त्या आपण येथे समाप्त करतो. मित्रांनो, या सर्व व्हिडिओची PDF डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती डाउनलोड करून ती नक्की वाचा. नमस्कार मित्र.